जळगाव महापालिकेच्या बाहेर 16 मार्केटमधील गाळेधारकांचे आंदोलन, व्यवसाय ठप्प। जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 2368 मुदत संपलेल्या गाळेधारकांनी मनपाच्या भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 16 व्यापारी संकुलातील व्यवसाय बंद ठेवून मनपासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। मनपाने रेडी रेकनरच्या 5% दराने भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात मनपाने रेडी रेकनरच्या 5% दराने भाडे आकारण्याचा निर्णय घेतला असून तो गाळेधारकांना मान्य नाही। गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सोनवणे यांनी जुन्या भाडे दराच्या दुप्पट आणि 2019 नंतर 2% रेडी रेकनरनुसार भाडे घेण्याची मागणी केली। तसेच निर्णय प्रक्रियेत गाळेधारकांचे प्रतिनिधी न घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे। मार्केट असोसिएशन मार्फत गाळेबंद आंदोलन आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनासमोर केलेलं आहे आणि आज दिवसभर आम्ही दुकानं बंद ठेवणार आहे। दुकानं बंद ठेवण्याचं कारण हेच आहे की गेल्या 13 वर्षापासून आमच्या दुकानदारांवर एक टांगती तलवार गेल्या 13 वर्षापासून या ठिकाणी आहे आणि ती टांगती तलवार या प्रशासनाने काढावी। त्यासाठी आम्हाला आमचे मंत्री महोदय, आमदार महोदय, पालकमंत्री महोदय हे सर्व सहकार्य करायला तयार आहेत। पण आमचा जो विरोध आहे आणि ह्या आमच्या मागणीला विरोध फक्त प्रशासनाचा आहे, महानगरपालिकेचा आहे। कारण की मंत्री महोदयाचं गेल्या 1.5 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांनी लक्षवेधी मांडून जळगाव शहराचा महानगरपालिकेच्या गाळेधारकांचा विषय मांडला होता आणि त्यांनी हा विषय केला होता की 0.7 पासून ते 2 पर्यंतचं या गाळेधारकांना रेडी रेकनरचा रेट द्यावा आणि यांना या रेडी रेकनरनुसार यांना भाडे आकारण्यात यावं असा त्या टायमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेश देऊन सुद्धा प्रशासन त्याच्यावर गंभीररित्या त्याच्यावर दखल घेत नाही आहे। आणि आमचं आज हे आंदोलन त्यासाठीच आहे की आम्हाला 2%च्या आत किंवा 0.72 पर्यंतचा आम्हाला रेडी रेकनरचा दर या ठिकाणी लावावा आणि जर अथवा आज आम्हाला आयुक्त साहेबांकडून जर या गोष्टीचं आम्हाला हे आश्वासन नाही मिळालं तर आम्ही आज जे आंदोलन करतो याच्यानंतर याच्यापुढे खूप मोठ्या तीव्रतेने आंदोलन, उपोषण, साखळी उपोषण, आमरण उपोषण जसं आम्ही नगरपालिका असोसिएशन गेल्या 30-35 वर्षापासून स्थापन झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही गाळेधारकांच्या ज्या काही मागण्या असतील, अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। तर आता 2 दिवसापासून वर्तमानपत्रात आम्ही बातम्या वाचतो आहोत की आपल्या जळगाव शहराच्या आमदार आणि महानगरपालिकेमधील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांनी असं ठरवलेलं आहे, कारण 2 वेळा त्यांनी म्हटलेलं आहे की 2 वेळा आमची मीटिंग झालेली आहे गाळेधारकांबरोबर आणि त्या ठिकाणी असा निर्णय आम्ही घेणार आहोत की रेडी रेकनरच्या 5 ते 6% रेडी रेकनरच्या त्याप्रमाणे आम्ही भाडं घेणार आहोत। पण हे आमच्या 16 मार्केटसाठी अजिबात शक्य नाही। शासनाने, प्रशासनाने नीट गांभीर्याने विचार करावा आणि आमचे जे 16 मार्केटचे गाळेधारक आहे त्यांना योग्य न्याय त्यांनी द्यावा। आमची मागणी हीच आहे की ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते, त्यावेळेला दोघांनीही मागच्या विधानसभेमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की गाळेधारकांसाठी भाडं जे असेल ते 0.7 रेडी रेकनरप्रमाणे आम्ही घेणार आहोत कमीमध्ये आणि दॅट शुड नॉट बी मोर दॅन 2% असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्हाला निर्णय हवा आहे। आम्हाला जर त्यांनी योग्य नाही दिला तर आमचं आंदोलनाचा काही प्रश्न येत नाही, पण अन्याय जर करत असेल तर आमचं